अनधिकृतरित्या कंपाऊंड वॉल बांधकाम चालू असताना विवेक नगरीतील रहिवासियांनी विरोध केला असूनही संस्थेने दडपशाही करून अतिक्रमित व अवैधरित्या केलेले बांधकाम तोडण्यात यावे यासाठी अनेक वेळा प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन देऊन आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यासाठी विवेक नगरीतील रहिवासी महानगरपालिकेसमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणास बसले आहेत। आज उपोषणाचा 11वा दिवस असूनही महानगरपालिकेने याकडे लक्ष दिलेले नाही। आयुक्ताचं करायचं काय? आयुक्ताचं करायचं काय? परभणी येथील विवेक नगर मधील सारंग स्वामीची शाळा आहे। ती पूर्ण शाळा अनधिकृत असून प्रॉपर्टीचं जे कार्ड असतं PR कार्ड ज्याला म्हणतो आपण, ते PR कार्ड पूर्णपणे 74,000 स्क्वेअर फूटचं परभणी शहर महानगरपालिकेच्या नावाने आहे। तर मग मला काल एका PIने प्रश्न विचारला की शाळा उभी कशी राहिली। मी त्यांना सांगितलं की बाबा हा प्रश्न आम्हालाही पडला आहे की शाळा उभी कशी राहिली। जर प्रॉपर्टी कार्ड जर महानगरपालिकेच्या नावाने असेल आणि कुठल्याही प्रकारचं प्रॉपर्टी त्यांच्या नावाने नाही, त्या शाळेच्या नावाने किंवा शिक्षण संस्थेच्या नावाने नाही, तर मग ही शाळा उभी कशी राहिली हा पहिला प्रश्न आहे। आणि गेल्या 15 दिवसापूर्वी शाळेने जे समोरचं मैदान होतं, जे विवेकनगरच्या लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी जे मैदान राखीव आहे, कायद्याप्रमाणे ओपन टू स्काय ते मैदान असलं पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं छत टाकता येत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी त्या ग्राउंडला वॉल कंपाऊंड केली आणि ती पूर्ण वॉल कंपाऊंड आम्ही रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांनी ऐकलं नाही आणि ती वॉल कंपाऊंड केली। त्या बाबतीमध्ये आम्ही माननीय आयुक्त यांना भेटलो, परंतु आयुक्तही त्यांच्यासोबत मिलीजुली भगत जे आहे ज्याला म्हणता येईल, त्यांनी काही चिरीमिरी घेतली काय त्यांच्याकडनं हे या प्रकरणावरून लक्षात येतं। आयुक्तही लक्ष देत नाही आणि इतर कर्मचारी जे आहेत सहाय्यक आयुक्त आणि SI हे देखील त्या प्रकरणाकडे लक्ष देत नाही। त्यामध्ये आम्ही त्यांचा सर्वप्रथम धिक्कार करतो, आयुक्तासह सर्व कर्मचाऱ्यांचा।